आणि मी आज चाललो ते आज जरा गाव एक्सप्लोअर करायला चाललो थोडंफार मी माझं. तर तुम्हाला पण दाखवेल. बघा पुढे ब्लॉगमध्ये आज काय काय मस्ती करणार आहे. आज कोण कोण आहे तुम्हाला सांगतो. माझ्यासोबत सानिका, मोठी दीदी आणि आत्या. तर आता आम्ही लोक 4 जण जाणार आहे. तर बघा पुढे काय काय करतो ब्लॉगमध्ये राहा, समजेल तुम्हाला पण पुढे. आणि हे गाव आहे थोडंफार माझं छोटंसं. तर जातो तर पुढे भेटतो तुम्हाला पुढे. 2000 years later. तर रानातच आलो आहे आता आम्ही लोक. बघा पुढे काय काय भेटते खायला. काय वाटते सानिका, काय काय भेटल? जांभळं, आंब, करवंद, अजून काय? चिकन्या. ते काय असतं अजून? चिकण्या वगैरे काय असतं ते मला काय माहित नाही जास्त. आंबे खूप छान आहेत. दिसतानाच कसे दिसायला लागलेत, एकदम मस्त भारी आहे ना खूप. पाऊस पडतोय बघा, चिखल वगैरे सर्व दिसतं. पाठी दिसतच असेल तुम्हाला. तर आज असं ह्या चिखलामधून चालावं लागतंय. पुढे बघा काय होतं. जास्त सवय नाही मला, कारण मी मुंबईमध्ये राहिलेलो त्यामुळे. पण आता तरी पण जातोय, आता ट्राय करूया जस्ट. बघा पुढे काय काय भेटतंय म्हणून. सानिकाला फर्स्ट टाइम मी ब्लॉगमध्ये घेतलंय. तर कसं वाटते सानिका ब्लॉगमध्ये येऊन? मस्त. 100-150 लोक तर पक्का बघणार सानिका तुला. काय बोलतेस? पण तुला गावाला राहून कसं वाटते साने? एकदम मस्त. कारण का सिटीतला अनुभव आणि गावातला अनुभव खूप मस्त. तुला कुठला आवडतो जास्त, गाव की सिटीपेक्षा मस्त आहे भावना, मस्त आहे. गाव खूप चांगलं आहे, खूप छान. आता बघूया, सानीला घेऊन कोल्हापूरला पण जायचं आहे आपल्याला. थोडं सानी फिरवणार आहे. तर बघूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. उद्या पण ब्लॉग येईल पक्का. दाखवते. केळी. फर्स्ट टाइम लागलेले, स्टार्टिंग उगल्या, स्टार्ट झाले. हे बघा तिथे डोंगर मस्त, प्लस वातावरण असं खूप छान झालंय. तर बघूया, वातावरण पण खूप मस्त झालं. वातावरण आज खूप मस्त झालंय, कारण आज तुम्हाला सांगतो खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. आज एवढं भारी वातावरण आहे ना गावाला आलोय त्याने खूप मस्त वाटतंय. खूप म्हणजे खूप मस्त. समोर प्लस असा व्ह्यू तुम्ही बघा. गाव खूप भारी वाटतंय. मुंबईपेक्षा गाव खूप 10 पटीने चांगलं आहे. 10 पटीने काय, खूप चांगलं आहे. म्हणून गावचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. तुम्ही पण या गावी राहा, जास्त टाइम स्पेंड करा गावी. गाव आहे भावांनो शेवटी. नो, हे आहे करवंदाचं झाड. खूप काटा असतात त्याला. सानिका 2 करवंदे तोड ना. काहीतरी लागलंय दीदीला आपल्या. बघा करवंद खूप छान आहे, ते खायला पण भारी लागतात. कधीतरी तुम्ही पण खाल्ला असेलच. ट्राय करतो जरा करवंद वगैरे काढायचं काहीतरी. कुठेतरी काय दिसतंय का बघू. कुठे काय आहे का? हां, इथे पण आहेत थोडेफार. खालचे नको, राहू दे खालचे. आपण लोक पुढचे बघू थोडे, कुठेतरी असेलच. हे ब्लॅक, ओनली ब्लॅक घ्यायचं असते बघा. 2 तोडले. ह्याला खातो थोडंफार, कसं लागते बघून खातो. बस कसं तरी वाटतं एकतरी बघा. ब्लॅक Nice. भावनो खूप गोड आहे, खूप. काय सांगू तुम्हाला, खूप भारी लागतंय. आज तो गावचा फायदा, असं रानमेवा खायला भेटतो. चला पुढे जायचं अजून आपल्याला. तर भावना आम्ही लोकांनी आता काढले करवंद. दाखवसा नाही करवंद जरा. हे बघा करवंद काढून खुश झालेला मेंबर. तर जरा आंबं काढायला जातो आम्ही लोक, कारण आंबा बी खायचं मन झाले. बघा एक सापडला आंबा आत्तीला. आत्ते
आत्ते आंबा आंबा भावांनो दही तर आंबे काढतो आम्ही लोक जरा मस्तपैकी आणि काढूया जरा दगडं बिगडं मारूया नेम लागतोय का बघूया आपला भावांनो वापिस ट्राय करणार आहे मस्त लागतोय आंबा ट्राय करणार राहू दे मीच खातो आवड आहे पोरीला हे काढायची करवंद एवढ्या काट्यांमधून बघा किती अडचण आहे एवढ्या अडचणीत आम्ही लोक चालतोय किती करवंद काढले दाखव जरा. एवढी खाणार आहेस तू एकटी मला नाही सगळ्या पूर्ण फॅमिलीला नाही खाणार गाईज तुम्हाला कसा हा ब्लॉग वाटला नक्की सांगा. हां तिची आय डी देतो खाली ह्याच्यामध्ये तिला Mention फॉलो करा. पुढे वर्ष इकडे गावात राहून कसं वाटतंय माझी वाटते गाव बरं की मुंबई गाव बरे एवढं काम करत राहू वाटते गावाला हा एवढं शेत वगैरे बर सर्व सांभाळायचं जमतंय जमते एवढं वय झाले तरी जमते बरं आहे बाबा तुझं गाव बिव मस्त आहे दीड साडी खाली करून हो आता आपल्याला काहीतरी धामण वगैरे काहीतरी भेटलंय हे बघा ते हे काय आहे हे सानिका बघा काय असतंय काय हे फळ असते खायचं कसं खायचं त्याला असंच असंच बी असते ते फक्त टाकायचं काय झालं वगैरे सगळ्यात छोटं फळ नाही काय काय होणार नाही ना खरं कारण हे काढणार जरा खाऊन दाखव ट्राय तुम्ही पण नक्की खावा भावनो खावा हे बघू मी पण खाऊन बघाल ट्राय करल पुढं बघतो कसं वाटतं काय काढणं अवघड असते हे काढणं खूप अवघड आहे असं म्हणते सानिका काय सानिका असं कसं काय धामण असते हे काय असतं आता धामण वगैरे साप साप हा ना नेक्स्ट टाइम तुम्ही जर गावी बिवी आला तर सांभाळून काढा असलं काय काय आता जातो पुढे थोडेफार आंबे बी काढतो मग भेटतो तुम्हाला हे आहे उंबराचं झाड आणि हे उंबर हे पिकल्यानंतर पिकल्यानंतर खावं लागतं ना सानिका काहीतरी चांगलं लागतं का ते यस तुला माहित आहे हा तू खाल्लंय मानसी त्याची पूजा पण करतात तुला किती वर्ष झाले सानिका गावात राहून 22 वर्ष एवढे वर्ष सानिका गाव सोडून तू गाव सोडून राहू शकतेस आता हो पण जास्त मजा गावातच येते सिटीत एवढी काय नाही फणस बघा भावांनो फणस पण भेटला आपल्याला इथे मोर गेला आत्ता दिसतो का तो उडतोय हो का मोर खूप छान आहेत मोर वगैरे दिसतो आंबे हे बघा आंबे इकडे उचलतात आहेत आंबे आत्ती सानिका गेला वापिस मोर हे बघा भेटले आंबा मस्त आता खावे आंबे बघूया मस्त वाटतं ते खायला तर मस्त तेल चटणी लावून खा आपण मीठ चटणीला भेटतो जांभळ भेटले आता मला थोडे जांभळं बी काढतो हे बघा खूप चांगले दिसतात आहेत बाहेरून पण खूप जास्त आहेत काढतो आता थोडेफार जांभळ वरचे दिसतात ते जांभळं आहेत बघा आत्ताच जस्ट पाडल्यात आता घरी जाऊन खाईल त्याला आम्ही लोक खाशील ना सानिका यस किती खाणार 2 बस खूप झाले कारण का पित्त जास्त होते ना राहू दे जास्त नाही खायचं थोडेच खातो मुंबईला बी यायचं वापस कॉलेज चालू झालं आमचं तर आता भेटू पुढे त्यामधून हे बघा आता उतरतात हेल्प मदत करत सानिकाला खूप एक्सपिरियन्स आता सानिका उडी मारणार आहे इथून सानिका टाक उडी 1 2 3 टाक उडी
त्याच्यातून खूप आंबे आणले आता जातो बघा पुढे. तर हा ब्लॉग आवडला असेल तर फॉलो सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.